जर तुमचं जॉब कार्ड तयार झालेलं असेल तर मग तुम्ही कसं त्याला डाउनलोड करू शकता हे आपण आता बघूया ऑनलाईन पद्धतीने। त्यासाठी बघा तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे। क्रोमवरती एक वेबसाईट देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याची लिंक देतो, त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही क्रोमवरती येऊन जाल तर बघा असा इंटरफेस तुम्हाला या वेबसाईटचा दिसेल। आता इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे। तर बघा इथे महाराष्ट्र राज्य यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि ते एक डेस्कटॉप साईटचं एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईलमध्ये, त्यावरती क्लिक करायचे। या प्रकारचा मग इंटरफेस तुम्हाला दिसायला लागेल। आता इथं आल्यानंतर बघा इकडे तुम्हाला डिस्ट्रिक्ट आहेत। आपण सर्वात पहिले आपलं राज्य सिलेक्ट केलं। आता इथं सर्व जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे, तर तुमचा जोही जिल्हा असेल त्यावरती क्लिक करा। आता इथं आल्यानंतर तुम्हाला ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे, लेफ्ट साईडलाच बघायचं आहे डाव्या बाजूला। तर इथे बघा तुमचा जोही तालुका असेल तो तुम्ही तालुका सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला तुमची आता पंचायत म्हणजे ग्रामपंचायत जी आहे ती इथून सिलेक्ट करायची आहे। तुमची ग्रामपंचायत कोणची ते शोधा। मी ते एक एक्झाम्पल म्हणून कोणती घेतो। आता बघा तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर इथे काही ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। तर इथे बघा आता हे जे R1 आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, या बॉक्समध्ये तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे बघायचं 3 नंबरला जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर्ड हे जे ऑप्शन आहे 3 नंबरचं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केलं की बघा इथं संपूर्ण कार्ड जे बनले असतील त्यांची लिस्ट येते। कार्ड नंबर असतो समोर, जॉब कार्ड नंबर, आणि समोर नावंसुद्धा असतात। तर तुम्ही नावसुद्धा बघू शकता किंवा तुमच्याकडे नंबर असेल तर नंबरवरनं सुद्धा तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला याला डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी बघा तुम्हाला इथे फक्त नंबरवरती क्लिक करायचं। आता समजा तुम्हाला तुमचं नाव भेटलं आहे, अशी लिस्ट येते, समोर जॉब कार्ड नंबर असतात। आता इथून तुम्हाला फक्त तुमच्या कार्डवरती क्लिक करायचे, म्हणजे जो काही कार्ड नंबर आहे त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केलं की तुमचं बघा अशा प्रकारे कार्ड इथे ओपन होऊन जातं। एखाद्या सायबर कॅफेवरून तुम्ही याला बनवून तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवू शकता। इथे जॉब कार्ड नंबर असतो सर्वात पहिले वरती, बाकी तुमचे नाव वगैरे असतात, पेमेंटचं स्टेटस असतात। तर दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या सबस्क्राईब केल्याने आमचासुद्धा थोडाफार फायदा होतो। लाईक केल्याने आमच्या चॅनलवरती अजून जास्त ट्रॅफिक येतं आणि जास्त लोक व्हिडिओचा फायदा घेऊ शकतात। तर भेटू मित्रांनो नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।